दिल्लीत मराठा मोर्चा काढण्याची जय्यत तयारी सुरू आहे। मराठा मोर्चाच्या पहिल्याच बैठकीला दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मीर परिसरातील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिला। पाणी, राहणं, परवानगी घेणं, शिस्तबद्ध नियोजन याकडे लक्ष दिलं जातंय। त्यानुसार दिल्लीतही विराट मोर्चा निघण्याची शक्यता आहे। दिल्लीत मोर्चाची तयारी कशी सुरू आहे या संदर्भात जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मराठा मोर्चा, मूक मोर्चा शांततेत निघतोय। पुण्यामध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। मात्र आता त्यानंतर लोक विचारतात की दिल्लीमध्ये कधी आहे? दिल्ली अब दूर नाही असं म्हटलं जात आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा या संदर्भाची बैठक पार पडलेली आहे। त्यांच्यापैकीच काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका त्यांचा उद्देश काय आहे। मला अगोदर तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघालेले आहेत आणि त्यानंतर आता तुम्हाला दिल्लीमध्ये मोर्चा काढायचा आहे, नेमका तुमचा उद्देश काय? आमचा उद्देश आहे की आम्ही इथं दिल्लीत राहून मराठी असल्याचा अभिमान असल्यामुळं जे मोर्चे निघत आहेत त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आहे। जे त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या सक्सेस व्हाव्या, मान्य व्हाव्या, यासाठी आम्ही इथून काहीतरी सपोर्ट करतो आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या भक्कमपणे मान्य होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। दिल्लीमध्ये जे आमचे गलाई बांधू आहेत आणि इतर सर्व्हिसवाले आहेत त्यांची 15 ते 20 हजार लोकसंख्या आहे आणि जे आमचे वकील लॉबी आहे ते एक 250 लोक आहेत। मग ह्या सगळ्यांची आम्ही मिळून एक कोर कमिटी तयार करणार आहे। म्हणजे ज्या कोर कमिटी हे सगळे निर्णय घेतील किंवा लीगल जे सल्ले असतील ते आम्हाला वकिलांकडून भेटतील, परमिशन्स ज्या असतील, अशा पद्धतीनं आमचं हे वाटचाल चालू आहे आणि रूपरेषा तयार करणार आहे आम्ही ह्या मोर्चाची। आणि आमचा उद्देश हाच आहे की ह्याला नॅशनल कव्हरेज भेटावं आणि देशभरात ह्या मोर्चाची आवाज जावावी आणि केंद्र सरकारपर्यंत ह्याची आवाज पोचावी। केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी जी असतील ते कितीपत दखल घेत आहेत? कारण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये स्वतः भाजपचे सुद्धा खासदार आहेत। त्यामुळं आता सरकार दखल घेत आहे का? महाराष्ट्र सरकारला असेल काही निर्देश देत आहे का? किंवा कोर्टामध्ये तरी चांगली बाजू मांडण्यासाठी कोणती भूमिका घेते ते पाहणं गरजेचं आहे। रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।